हाय फ्रेंड्स, तर मी अश्विनी पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. तर आज हा आपला धरणावरचा स्पेशल असा व्हिडिओ असणार आहे. तर पाणी पहा, धरणात खूप सारं पाणी आहे आणि अगदी नितळ स्वच्छ असं पाणी आहे पहा. तर व्हिडिओला कंटिन्यू राहा आणि म्हणजे तुम्हाला कळेलच आज व्हिडिओमध्ये काय काय होणार आहे. तर आता इकडं पावभाजीची माझी तयारी चालू आहे आणि पावभाजीचा आपली तयारी सगळी झालेली आहे. कटिंगमध्ये खूप सारा ह्याच्यामध्ये वेळ जातो आणि त्याच्यानंतर आता हे करून घेतलं, मॅश वगैरे करून घेतले. त्याचं पाणी ही प्युरी केलेली, इथे बीट ठेवले, टॅमॅटो प्युरी केलेली आहे, इकडं कांदा लसूण पेस्ट आहे, खूप सारा कांदा आणि कोथिंबीर. एवढं सगळं केल्याच्यानंतर इथे एक मोठं पातेलं ठेवलेलं आहे आणि त्याच्यामध्ये ह्याला छान अशी मी फोडणी देऊन भाजी तयार झालेली आहे. तर बीटमुळे छान असा भाजीला रंग येतो. तर पहा, आपली भाजी तर रेडी झालेली आहे. खूप मोठं पातेलं भरून भाजी केलेली होती, कारण की पाहुणे येणार आहेत आणि कोण आहेत ते तुम्हाला आत्ता समजेलच. तर इथं ना शेकोटी केलेली आहे पहा आणि त्याची ओव्याची वाफ घेण्यासाठी हे आतमध्ये आणला होता. छान बघा, त्याचा असा धूर होतो आहे. मल्हारला म्हटलं वाफ घे, ह्यानी कफ वगैरे सर्दी वगैरे असेल तर खूप फरक पडतो आणि ह्याचाच शक्यतो सगळेजण यूज म्हणजे हे करतात. तर पहा, आपल्या घरी आलेली आहे जानू. तर जानू आपल्या घरी आलेली आहे. तर आता रात्रीचे वाजलेले आहेत 11, तरी झोपायचं काही नाव घेत नाही. मस्त बघती बघा, मच्छरदाणीतून बघत आहे. तर झोपून घे म्हटलं. तिला काही झोप येत नव्हती, उशिरा उठल्यामुळं मुलं काही लवकर झोपत नाहीत. तर तर संपदा, अक्षदा, जान्हवी आणि हे सगळे आपल्याकडं आलेले आहेत. आता सुट्टी आहे, सॅटर्डे संडे. तर म्हटले चला म्हटलं, थंडी आहे तर थंडीमुळे छान असं झोपायचं. लहान मुलं काही झोपत नाही. तर तिला म्हटलं पा देत, ती कशी देत आहे पहा. तर लहान मुलांचे असेच हे असतात. आता 1 वर्षाची झाली, आता ती चांगली चालते वगैरे, आता बोलायला पण लागलेली आहे थोडं थोडं आणि खूप कळतं आहे तिला आता. तर मधी काही जेवणाचा वगैरे व्हिडिओ घ्यायला काही जमलं नाही. तर हा डायरेक्ट आता झोपतानाचा व्हिडिओ घेतलेला आहे. तर आपला दुसऱ्या दिवशीचा दिवस काय बघा, 11:30 वाजलेले आहेत. तर दुसऱ्या दिवसाचा व्हिडिओ पण तुम्ही नक्की पहा. तर आता हा दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ आहे. तर म्हटलं चला सगळे आपण मस्त फिरून येऊ बाहेरून कुठून तरी. तर घरातलं काम, नाश्ता वगैरे झाला होता, बाकीचं काम तसंच ठेवलं होतं. आणि हे पहा, भाऊ आता निघालेला आहे इथून गाडी घेऊन. माझे वडीलही आहेत आणि आम्ही आता निघालो. छान असं बाहेर कडक ऊन पडलेलं होतं आणि बसलो आहे आता गाडीमध्ये. आता कुठं चाललो आहे तर व्हिडिओला अशीच कंटिन्यू राहा. तर मस्त आता आम्ही चाललेलो आहे धरणावरती. तर ह्यांनी पाहिलं होतं धरण, पण भावाने वगैरे नव्हतं पाहिलं आणि म्हटलं चला बघून येऊ आपण. दुसरं तर आता काहीच काम नव्हतं, बाकीचं काम सगळं नंतर करणार होतो. तर असं कधीतरी एकत्र वगैरे आलं की खूप छान वाटतं, खूप मस्त वाटतं. तर आता हा धरणाच्या रस्त्याने आता आम्ही गाडी चालू केलेली आहे. तर पहा, मस्त जानूला अजून काय आंघोळ वगैरे नव्हती घातली, कारण तिची उशिरा आंघोळ असते आणि त्यानंतर मग तिथं हे चालू होतं. तर फोन तिच्याकडे केल्यानंतर ती फोन ओढत होती. तर लहान मुलांना खूप काही कळतं मोबाईलमधलं आणि मल्हार बसलाय मस्तपैकी पुढं. तर आता बघा, आता आम्ही चाललो आहे. आता तुम्हाला पुढचा पण व्ह्यू दाखवते, इकडचा रस्ता. बऱ्याचदा मी हा व्हिडिओ दाखवलेला आहे आणि त्यानंतर आता मी तुम्हाला दाखवत आहे हा रस्ता. तर धरणामध्ये यावर्षी खूप पाऊस पडल्यामुळं खूप सारं पाणी आहे आणि इकडून धरणाचा व्ह्यू पहा कसा दिसतोय. तर तिथे गेल्यानंतर आम्ही पाण्यात थोडं तरलेलो वगैरे, फक्त वरच्यावर आपलं. तर इकडूनच जाण्यासाठी, नाणे घाटात जाण्यासाठी आपल्या बाजूने रस्ता आहे.
आणि पहा इथं आलो आहे तर इतकं गार वारं सुटलं होतं, बापरे, वाऱ्याने अक्षरशः नको वाटत होतं, चालणंही बेजार झालेलं होतं. इतका गार हवा होते, ह्या गार हवेमुळं डोकं वगैरे सर्दी थंडी खूप म्हणजे खूप हे होत होतं. चला म्हटलं थोड्या वेळ पाण्याकडे जाऊयात आणि छान वाटतं इथं आल्याच्या नंतर. ज्यांनी कोणी धरण बघितलेलं नाही त्यांच्यासाठी हे बेस्ट, म्हणजे खूप छान. इथं आपला रस्ता आहे, अगदी धरणापर्यंत गाडी जाते, वर वगैरे लावायची गरज पडत नाही असा हा आपल्याकडं रस्ता आहे. आणि इथंच मुक्तादेवी मंदिरसुद्धा आहे. तर हे थोडंसं मल्हारने शूट घेतलं. मल्हार काही जास्त शूट घेत नाही, पण त्याला म्हटलं घे बाळा, तर त्यानेच थोडासा शूट घेतलेला आहे. तर पहा हे मंदिर इथं आता आम्ही चाललो आहे. तर हा जो परिसर आहे, जे शहरात राहतात त्यांना हा काही जास्त बघायला मिळत नाही, कधीतरी बघायला मिळतो. तर बघा आता इथं आम्ही आलो आहे, चला तुम्हाला दाखवते. पाणीच पाणी आहे, मस्त असं इथं स्वच्छ पाणी, बघा ना किती छान मस्त परिसर वाटतोय आपला अगदी. तर ह्याचं मी थोडंसं शूट घेतलं. मल्हार बिनधास्त पाण्यात उतरत होता, त्याला अजिबात भीती वाटत नव्हती बिलकुलही. छान असं इथं एन्जॉय केलं मल्हारने. त्याला पाणी वगैरे असलं, मोकळं फिरायला असलं खूप आनंद होतो. आणि बघा हे पाणी, आता पाणीच पाणी खूप. आणि ती धरणाची भिंत आहे ती त्या बाजूनी तुम्हाला बघायला मिळेल. आणि या बाजून पाण्याकडे पाणी कुठे पा बोट कर पाण्याला असं मोठासा व्हिडिओ बनवायचा मस्त असा ते पाणी इकडे लाटा येतं ते फेक तर सेची फोटो काढ ना काढला नाही का इथून मारायचं. चला हो गया क्या आप काय दगडी मुजी तो काय घे रे चप्पल घाल. मागून काढणार असं मस्त आहे ना बरं का. काय करायचं असं नाचताना ते गाणं आलंय बघ, त्या गाण्यावर डान्स करताना फोटो काढा मस्त. तिच्या ह्याच आठवणी राहतील बघ नंतर. थांब असं असं कर बरं.
खेळ मला लागला बघा आता सगळीकडे तुम्हाला पाणीच पाणी बघायला भेटलं. तुम्हाला दाखवू का आम्ही कुठे जावा बसलेलो? डोक्या झाडाखाली. नाही मला माहिती ना ते लिंबाखाली सगळेजण बसतात. नाही बोल ना बोलच्या. आम्ही तिथे बसलोच नाही. नाही अगं बाई आज बाबळी आहेत. बाबळीची काय एवढी दाट सावली पिंपळाची. पण ह्या सीझन मध्ये ना माझं सुनाला बसते फक्त उन्हाळ्यात गरज पडत असं नाही. कोणतं ते तिथं नाही बोली तिथं स्पॉट नाही बसायला. बसायचे फोटोवाला तिकडेच असतो. हा काय चला ना बघूया. चला आवर. फक्त चल ना. तू फक्त आपल्या 1 रुपया गुंतवायचं. 1 रुपया काय खायला. चल ना पा बघायला जाऊ पण चल जय बाप्पा इथं. जय बाप्पा. जय बाप्पा कुठे नाही ऐकत नाही. आयुष्यात नाही. चला आप्पा महाराज बसा गाडीला जरा पुशीत बिशीत जा शेट. चला ना तुला गाडीत नाही बसायची. मग कुठं बसायचं यायचंच नाही. हिंडायचं. ए जा पुढं जागा नाही पुरायची. मर दिली उभं कर त्याला. त्याला येडे ती माऊली बघ मोबाईल कसा पकडलाय तुझ्या हातात देऊ का. धर. घे, पकड. धर, धर.